नमस्कार, मी प्रशांत कदम. देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्येच पाठोपाठ होणाऱ्या पेपर फुटीमुळे आधीच अस्थिरतेचं, अविश्वासाचं वातावरण असताना अजून एक पेपर फुटीची घटना घडलेली आहे आणि यावेळी ती महाराष्ट्रात घडते आहे. उद्या टी-ई-टीचा पेपर होणार होता. टी-ई-टी म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट आणि त्याच्या 24 तास आधी ठाण्यातल्या भिवंडीमध्ये कुठेतरी या पेपर फुटीची बातमी येते आणि त्याच्यानंतर हा पेपर पुढे ढकलण्याची नामुष्की महाराष्ट्र सरकारवरती आलेली आहे. 4,28,000 परीक्षार्थी ही परीक्षा देणार होते आणि त्याच्यामध्ये पुन्हा या परीक्षेच्या गरजेबद्दलचे पण प्रश्न आहेत, की ही परीक्षा जशी नव्या उमेदवारांना द्यावी लागते, तशीच ती 3-3 दशकं काम करणाऱ्या शिक्षकांना सुद्धा बंधनकारक आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशानुसार ही परीक्षा या सेवानिवृत्तीच्या जवळ आलेल्या शिक्षकांना सुद्धा द्यावी लागतीये. हा एक वेगळाच भाग आहे. म्हणजे त्याच्याबद्दल पण आपण बोलूच. पण या वारंवार होणाऱ्या पेपर फुटीचं नेमकं करायचं काय? देशामध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मेरिट, ट्रान्सपरन्सी या गोष्टींचं महत्त्व एक प्रकारे अशा सगळ्या गोष्टींमुळं कमी होत चाललेलं आहे आणि ती गोष्ट याच्यामधली लाँग टर्मसाठी फार धोकादायक आहे. पुन्हा एकदा एका पेपर फुटीची चर्चा आपल्याला करावी लागतीये. माझ्यासोबत आत्ता भाऊसाहेब चासकर स्वतः शिक्षक आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षांपासून काम करतायत, सामाजिक वक्ते आहेत. नमस्कार. वेगवेगळ्या माध्यमांच्या वरती ते लिहित पण असतात. भाऊसाहेब, खरं तर आत्ताच कुठेतरी नीटची री एक्झाम जी आहे ती पार पडलेली होती. देशामध्ये एवढा सगळा गोंधळ असताना तिकडे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाहीये. पंतप्रधान त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत आणि या सगळ्यामध्ये आता नंबर महाराष्ट्राचा आलेला आहे. आपल्याकडं टी-ई-टी रद्द करण्याची वेळ आलेली आहे. आता म्हणजे एका पाठोपाठ होणाऱ्या या पेपर फुटीचं नेमकं करायचं काय? तुमची पहिली प्रतिक्रिया या पेपर फुटीवरती नेमकी काय? खरं म्हणजे हा सगळा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. एका वाक्यात सांगायचं तर. ते का? तर असं आहे की एकतर तुम्ही आता उल्लेख केला तसा 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष नोकरी झालेल्या शिक्षकांना ही परीक्षा द्यायला लागते आणि शिक्षक म्हणून नोकरीसाठी पात्रता जी परीक्षा तपासून बघते ती परीक्षा नोकरीत असलेल्या शिक्षकांसाठी देणं अन्यायकारक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जे मगाशी आता उल्लेख केला की ही अशा प्रकारची पेपर फुटण्याची मालिका जी आहे जवळजवळ आता त्याचं शतक होत आलेलं आहे आणि विश्वासावर आधारलेलं हे सगळं असायला पाहिजे. ते अत्यंत अविश्वास, असुरक्षितता आणि त्याच्यातून आलेली अस्वस्थता या अशा प्रकारचं विद्यार्थी आणि शिक्षणाचं चर्चा विश्वासनं हे अत्यंत मनाला शिक्षक म्हणून वैषम्य वाटावं अशा प्रकारचं चित्र आहे. आता ही परीक्षा जी आहे, ही परीक्षा एकतर सुटीमध्ये जनगणनेची कामं होती, आता SIR ची कामं सुरू आहेत आणि शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी वेळ काढून रात्र जागून ज्या परीक्षेचा अभ्यास केला, जी परीक्षा उद्या होणार होती आणि मानगुटीवर बसलेलं हे जे काही भूत आहे परीक्षेचं ते एकदाच आपण उतरवून टाकावं म्हणून लोक ही परीक्षा देण्यासाठी शिक्षक बसमध्ये किंवा स्वतःच्या खाजगी वाहनात बसून ज्या ठिकाणी परीक्षा आहे, कारण ट्रॅफिक जाम होतं, ऐन वेळेस ट्रॅफिक वेगळ्या मार्गाने वळवलं जातं, वाहनं खराब होतात आणि म्हणून आज शनिवारी सकाळच्या शाळेमध्ये रजा टाकून शिक्षक परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी असलेल्या शहरामध्ये पोहोचत असताना ही बातमी येऊन आढळलेली आहे. आता जसं विद्यार्थ्यांवर काय बेतले असेल नीट आणि ह्या सगळ्या परीक्षांच्या घोळामध्ये, पेपर फुटीमध्ये, याची कल्पना करवत नाही. 17 विद्यार्थ्यांनी जीव दिलेला आहे, गमवावा लागलेला आहे. खरं तर व्यवस्थेनं त्यांचा गळा आवळलेला आहे असं म्हणता येतं. आता ही गोष्ट शिक्षकांच्यावर आलेली आहे. प्रशांतजी, जी परीक्षा सक्तीची करायला नको होती त्या परीक्षेची सक्ती केली आणि शिक्षकांच्या मानसिकतेवर वेगवेगळ्या प्रकारचे घाव घातले गेलेले आहेत. घाव म्हणजे कसे? एका बाजूला वर्गात शिकवायचंय, दुसरीकडे प्रापंचिक जबाबदारी आहे आणि त्या परीक्षेचं स्वरूप कोणतं? जे शिक्षक होण्यासाठी जी पात्रता तपासली जाते, कशी तपासली जाते? माझा हरकतीचा मुद्दा काय आहे
की तुम्ही हं. त्या परीक्षेचं स्वरूप जे आहे ना ते असं तसंच ठेवू शकता. स्मरणावर आधारित एक परीक्षा आहे आणि त्यात हं. तुम्ही 150 गुण तिला ठेवलेले आहेत आणि त्यातले 60% मार्क्स मिळाले म्हणजे हे शिक्षक होण्यासाठी लायक आहेत. बरोबर. असं शिक्षक होण्यासाठी लायक आहे तुम्ही ठरवू शकता. शिक्षक खरंय. असलेले लोक या परीक्षेच्या, बरं ही परीक्षा माहितीये तुम्हाला इतकी कठोर परीक्षा आहे की मानसशास्त्र आहे, भाषा आहे. म्हणजे समजा मला 5वी पर्यंत शिकवायचं किंवा 8वी पर्यंत शिकवायचंय, त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी मला विषयाचं ज्ञान आहे का ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मला हं. शिकवण्यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास किंवा मानसशास्त्रीय व्यावसायिक कौशल्य माझ्या ठाई आहेत तर ती बघायला पाहिजे. शिक्षक प्रशिक्षण घेऊन तुम्ही हे सगळं तपासू शकत होतात. विकसित बरोबर. देशांमध्ये या प्रकारच्या गोष्टी कशा प्रकारे निर्धारित केलेल्या आहेत त्याच्याकडून थोडाफार काहीतरी एक धडा शिकायला पाहिजे ना आपण. हे खरंय. काहीही न करता परीक्षा परिषदेला वाटलं, तिथल्या सेवानिवृत्त प्राध्यापकांना वाटतंय की या प्रकारे आपण व्यावसायिक पात्रता तपासू शकतो. हे सगळं बरोबर. दुर्दैवी आहे. बरोबर. नाही म्हणजे या परीक्षेची गरज किती होती हा तर मुद्दा आहेच. पण दुसरं हे पण आहे की म्हणजे 24 तास आधी जेव्हा अशा पद्धतीनं हो, पेपर पुढे जातो, तेव्हा काय हो, मानसिकता हो. असते? म्हणजे एकतर आपण परीक्षा म्हणजे ते आधीच सगळे आपले मानसिक, बौद्धिक श्रम त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये अचानकपणे ही बातमी येऊन आदळते. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी जे पत्रक काढलेलं आहे, ते थोडक्यात असं सांगते म्हणजे मी तर आपल्या प्रेक्षकांसाठी वाचून दाखवतो. ते असं म्हणतायत की हो, हो. एकूण 1208 केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचं प्रस्तावित होतं. नीट 2026च्या परीक्षेतला गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि आज 27 जून रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इस्मांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने पोलिसांनी धाड टाकली आणि मग हा पेपर जो आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. म्हणजे स्वतः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद याचा उल्लेख करतेय की त्यांना माहिती आहे की नीटमध्ये जे गैरप्रकार झालेले होते त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे. पण तरी सुद्धा ते रोखू शकत नाहीयेत. म्हणजे या सरकारमध्ये पेपर फुटी करणाऱ्यांना कुठला धाकच उरलेला नाहीये का? तिकडे केंद्रामध्ये जे चाललेले आहेत केंद्रीय स्तरावरच्या परीक्षांचे घोळ ते चालूच आहेत. आपल्याकडे पण तेच चालू आहे का? आपल्याकडे पण एमपीएससीच्या पेपर बद्दल याच्या आधी असे प्रकार झालेले होते. कशामुळे नेमकी एवढी निर्ढावलेली परिस्थिती निर्माण झालेली आहे? नाही, खरं म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे की जिथे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागामध्ये 12वी पर्यंत सुमारे 2 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत असतात. हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या जसा शैक्षणिक आयुष्याचा आहे तसा भविष्याचाही आहे. त्याच्यामुळे याच्याकडे अत्यंत संवेदनशील नजरेनं जे बघायला पाहिजे, एकूणच शिक्षणाचं क्षेत्र जे आहे त्याच्याकडे बघण्याचा अनुदार दृष्टिकोन जो आहे त्याचं प्रतिबिंब ह्या सगळ्या धोरणांमध्ये उमटतं. आता तुम्ही जसा एमपीएससीचा उल्लेख केला तसा परीक्षा परिषदेमधले सुद्धा अधिकारी काही तुरुंगात आहे, काही तुरुंगाच्या बाहेर आलेले आहेत. आणि हे मला अत्यंत खेदानं नमूद करावंसं वाटतं की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे परीक्षा परिषद आणि ते परीक्षा घेणारे जे अधिकारी आहेत ते जर इतके मुरदाड आणि निलाजरेपणानं कारभार पाहत असतील तर काही लक्ष्यमुरं, काही लक्ष शिक्षक किंवा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे ज्याला म्हणजे असं सचोटी, प्रामाणिकपणा, पावित्र्य ही जी मूल्य व्यवस्था ही कोसळलेली आहे, ढासळलेली आहे, नष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे कोणाची पात्रता कुणी तपासावी? म्हणजे तुम्ही जे वाचून दाखवलेलं आहे तिथं ते जे पत्र आहे परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिलेलं त्याच्यावर जाहीर प्रगटन लिहिलेलं आहे. बरोबर, जाहीर प्रगटन. खरंय. मग तुमचं शुद्ध लेखन नाही, मग तुम्ही कोणाचं शुद्ध लेखन तपासताय? प्रकटन असायला पाहिजे. खरंय. म्हणजे कोणत्या अर्थानं तुम्ही कोणाची पात्रता तपासता? बरोबर. असे प्रश्न विचारायची सोय आपल्या व्यवस्थेमध्ये नाही. बरोबर. आणि कोणी कोणाला उत्तरदायीच उरलेलं नसेल खरंय. तर मग सगळा म्हणजे यांना जबाब कोण मागणार? कारण आपले राजकारणी तिकडे पक्षफोडीमध्ये व्यस्त आहेत, तिकडे पक्ष फोडले जात आहेत आणि इकडे हा सगळा म्हणजे एक प्रकारे मोकळं रान त्यामुळे या लोकांना मिळतंय. नाही, माझं म्हणणं असं आहे की म्हणजे लोकशाहीमध्ये शिक्षण ही राजकीय कृती असते, पॉलिटिकल ऍक्ट असते.
त्याच्यामुळे मी पक्षीय राजकारण आणि त्या संबंधानं काही कमेंट करणार नाही, माझ्या मर्यादा लक्षात घ्यायला लागतील. पण महत्वाचा मुद्दा काय आहे, जेव्हा एक शिक्षणासारखी कृती इथल्या कोट्यवधी विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवणारी असते. नीटमध्ये 17 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी आपण आतापर्यंत वाचत आहोत. बरोबर. त्याची शाई सुकलेली नाहीये, त्या बातमीची शाई सुकलेली नाहीये. आणि लगेच आपण अशा पद्धतीनं जर इतकं अविश्वासाचं वातावरण जर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असेल, हा, आणि इतका गचाळपणा, इतका गोंधळ असेल, तर कोणी कशाला, म्हणजे विद्यार्थ्यांनी काय काय बघायचं बरं? हे आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांपासून लपून राहत नाही ना या सगळ्या गोष्टी. बरोबर. त्यामुळे जर विद्यार्थ्यांना इतका अविश्वास वाटत असेल की बाबा इथे काही खरं नाहीये, तर नामोहरम होऊन जातात. विद्यार्थ्यांच्या सुद्धा नीतिधैर्याचं खच्चीकरण होतं ना, जसं आता शिक्षकांच्या झालं. एकदाच हे मानगुटीवरचं भूत टीईटीचं काढून टाकू, अभ्यास केला होता, मोकळं व्हायचं होतं, परंतु आता ती पुढे गेली, ती परत कधी होईल माहित नाही. आणि मला असं वाटतं की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिक्षणाची कृती, म्हणजे शिक्षकांच्या अंगाने मी विचार करतो जेव्हा आता ही तुम्ही सांगितलं की प्रतिक्रिया म्हणून, तर शिकवणं ही मानस प्रक्रिया आहे. जसं विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी भावनिक सुरक्षितता महत्वाची असते. ताण नको, दडपण नको, व्यथा वंचनांचा भोंगा मुलांच्या मनाला कुरतडत जर असेल तर मुलं शिकू नाही शकत. अशा वातावरणामध्ये केवळ शिकू शकत नाही, तर परीक्षा ही पुढची गोष्ट आहे. त्यामुळे जर शिक्षकांच्या मनाला या अशा प्रकारच्या वंचनांचा भोंगा कुरतडत असेल, बरोबर, तर ते कोणत्या म्हणजे हॅपीनेस इंडेक्स त्यांचा, म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या ते स्वस्थ नसतील तर मस्त काम नाही करू शकणार. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की शिक्षकांना काम करण्यासाठी एक निकोप अशा प्रकारचं निरोगी वातावरण असायला पाहिजे मानसिक दृष्ट्या. तेव्हा आनंदी वृत्तीचा निर्देशांक त्यांचा वाढेल आणि मग ते काम करू शकतील. आज जर अशा प्रकारे विवंचनांचा, व्यथांचा भुंगा कुरतडत असेल, मनाला कुठेतरी असा डसत असेल, काळजात सलत असेल, तर वर्गात जाऊन कसं ते चांगलं काम करू शकणार आहे? म्हणजे अंतिमतः हे नुकसान आपल्या संबंध विद्यार्थ्यांचं होतंय. आणि या शासकीय अनुदानित शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या जी आहे, मी मगाशी तुम्हाला सांगितली 2 कोटीपैकी तुम्ही धरून चला की ते 1.25 कोटीच्या पुढे असणार आहे. त्यामुळे याच्याकडे अत्यंत संवेदनशीलपणानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, शिक्षण मंत्र्यांनी आणि संबंध शिक्षण सचिवांपासून, आयुक्तांपासून तर सगळ्या अधिकाऱ्यांनी बघण्याची गरज आहे. बरोबर. आता म्हणजे देशस्तरावर जशी ती नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA काम करते, आणि जी या सरकारनं खरं तर अनेक राज्य सरकारांचं म्हणणं डावलून आणली की त्या राज्य सरकारांना त्यांचा जो हक्क होता तो त्यांचा काढून घेतला आणि आम्ही घेतो परीक्षा असं म्हणत ती यंत्रणा आणलेली होती. तर खरं तर शिक्षणाचं क्षेत्र हे जे आहे ते समवर्ती सूचीतला विषय आहे. आणि राज्यांची स्वायत्तता जी आहे ती महत्वाची गोष्ट आहे शिक्षणाच्या बाबतीत. बरोबर. तुमच्या मुद्द्याला एक मुद्दा जोडतो. हो, नाही, ही जी आपली महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद आहे, परीक्षा परिषद, त्यांचं नेमकं काम या सगळ्यामध्ये काय आहे? आणि त्यांनी खरं तर म्हणजे या सगळ्याबद्दल आता उत्तर देण्याची गरज आहे महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांना तर आहेच, पण सामान्य लोकांना पण, की अशा पद्धतीनं पेपर फुटीचं वातावरण हे एकूणच आपल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. हो, अगदी बरोबर, महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय. आता हे समजा शिक्षकांची पात्रता परीक्षा घेणं, म्हणजे ज्या शिष्यवृत्ती परीक्षा असतात 2, त्या परीक्षा घेणं, अशा प्रकारचं काम ही परीक्षा परिषद करत असते. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे की परीक्षा कंडक्ट करण्याचं काम ज्या एजन्सीकडे आहे त्या एजन्सीवर, त्या विभागावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कमी होता कामा नये. आणि तो विश्वास गेल्या काही वर्षांपासून, म्हणजे TET असो किंवा ह्या अशा प्रकारच्या परीक्षा घेताना डळमळीत झालेल्या कुठेतरी, ही माझ्यासारख्या शिक्षकाच्या दृष्टीनं, पालकाच्या दृष्टीनं, कार्यकर्त्याच्या दृष्टीनं अत्यंत काळजीची गोष्ट आहे. आता इथे मगाशी मी जसं म्हटलं की जसं देशाच्या पातळीवर एक
शिक्षकांची पात्रता परीक्षा घेतली जाते NCT आणि त्यांनी डिझाईन केल्यानुसार ती परीक्षा CTET नावाने घेतली जाते, तशी ही TET नावाने ही परीक्षा घेतली जाते. शिक्षण हक्क कायद्यामध्ये त्याचं प्रावधान आहे, तरतूद आहे म्हणून. तर आता आणखीन या मुद्द्यावर बोलतोच आहोत आपण, तर एक आपल्या माध्यमातून, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आपल्या प्रेक्षकांच्या समोर मला अत्यंत महत्वाचा एक मुद्दा समोर ठेवायचा आहे की जे शिक्षक वर्गात काम करत आहेत त्यांच्यासाठी या परीक्षेला काही माझ्या मते अर्थ नाही. म्हणजे नोकरीत आलेल्या लोकांसाठी, नोकरीत येणाऱ्या लोकांची परीक्षा कशाला घेता तुम्ही? म्हणजे ही जी काय परीक्षा परिषद आहे, त्यांनी जरा आळस झटकायला पाहिजे होता आणि कर्नाटक, तेलंगणा या राज्यांनी जे काही एक नवं प्रारूप समोर ठेवलंय. प्रशांतजी, मला खूप अभिमानाने एक सांगावंसं वाटतं की मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा नोकरीत आलो, अशा काळात मी नोकरीत आलो की जेव्हा महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाचे जे प्रयोग आहे ते देशाच्या पातळीवर स्वीकारले जात होते आणि देशाच्या शिक्षणाची प्रयोगशाळा बरोबर असं म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जात होतं. आणि आज अत्यंत दुर्दैवानं मात्र ही उपक्रमांची शाळा झालेली आहे, वेगवेगळे उपक्रमांची शाळा. म्हणजे इथे कशाचा कोणाला पायपोस उरलेला नाही, हे खेदानं नमूद करावं असं वाटतं. आता मी मगाशी जसं म्हटलं की या परीक्षेची पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे, तर मी आपल्या माध्यमातून समोर हा मुद्दा ठेवू इच्छितो की वर्गामध्ये जे शिक्षक काम करतात ते त्यांच्या शिक्षणाचं काय प्रकारचं काम ते करतात आहे, त्याचं सादरीकरण असेल, शिक्षणातल्या वेगवेगळे जे आयाम आहेत, नवीन शैक्षणिक धोरण असेल, शिक्षण हे जर शास्त्र असेल तर त्याच्यात वेगवेगळे प्रवाह येतात, नवीन संदर्भ बदलत जातात त्याच्यानं. तर मग ते व्यावसायिक अंगानं ते कौशल्य शिक्षकांनी आत्मसात केलेले आहेत का, किंवा वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्याच्यासाठी लायक बनवताना अनुभवाच्या आधारे कोणत्या गोष्टी, कसा अपग्रेड मी स्वतःला करायला पाहिजे, माझं ज्ञान कसं अद्ययावत ठेवायला पाहिजे, त्यासाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम डिझाईन करायला पाहिजे. आणि त्यावर आधारित ह्या सगळ्या गोष्टी मी जशा सांगितल्या तसं क्रेडिट देऊन एक कोर्स, क्रेडिट बेस्ड कोर्स असायला पाहिजे. हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही शिक्षकांची पात्रता निश्चित करा. मी नोकरीत आलो तर जिल्हा पातळीवर एक निवड मंडळाची परीक्षा घेतली जायची आणि ती याच धर्तीवर असायची, त्याची एक स्वतंत्र मुलाखत असायची. CEO, जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी हे लोक मुलाखती घ्यायचे आणि मग आम्ही एक स्वतःची पात्रता सिद्ध केलेली आहे आणि मग नोकरीत आलेलो आहे. तर नोकरीत आलेल्या लोकांसाठी परीक्षा परिषदेची जबाबदारी नाही की त्या युगानुकूल कालसुसंगत अशी शिक्षणाची मांडणी असायला पाहिजे, शिक्षणाचा पट आपण तसा मांडायला पाहिजे. बरोबर. तर मग ह्या सगळ्या, आणि मला अजून एक मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधायचं आहे की ऑक्सफर्ड असेल, केम्ब्रिज असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत प्रगत राष्ट्र जे आहे, किंवा माझा लेख इथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये शिकत असताना त्यांना या अशा प्रकारचे स्मरणावर आधारित परीक्षा द्याव्या लागत नाहीत. असाइनमेंट असतात, सादरीकरणं असतात, तुम्ही काहीतरी एक काम करा आणि त्याचं प्रेझेंटेशन करा, गट चर्चा करा आणि मग ते सिलेक्ट किंवा रिजेक्ट केलं जातं ना. बरोबर. ह्या अशा प्रकारच्या टेस्टिंग एजन्सी स्मरणावर आधारित तास 2-3 तासाच्या परीक्षा घेतात. त्याच्यामध्ये पेपर फुटीची शक्यता असते, पण शिक्षक म्हणून माझं वर्गातलं काम काय आहे, माझ्या अनुभवांचं संचित काय आहे, मला सगळ्या मुलांना शिकवण्यासाठीचं कौशल्य माझ्याकडे आहे का, व्यावसायिक पातळीवर मी स्वतःला अपग्रेड केलेलं आहे का, हे सगळं शिक्षक प्रशिक्षण आणि या गट चर्चा, प्रेझेंटेशन, असाइनमेंट द्या ना. म्हणजे मग काय होईल, या अशा प्रकारच्या परीक्षांचं अवाजवी महत्व जे आपल्याला दिसतं आणि ते पेपर फुटीमधून पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की या परीक्षेची आणि सबंध शिक्षण व्यवस्थेचा पट आपल्याला नव्यानं मांडण्याची गरज आहे. बरोबर. मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात की म्हणजे महाराष्ट्रातलं एखादं मॉडेल देशामध्ये स्वीकारलं जायचं, ती जी स्थिती होती ती खरं तर आज अनेक क्षेत्रामध्ये बदलत चालली आहे. म्हणजे पूर्वी आपल्याकडच्या योजना देश पातळीवरती पोहोचत होत्या, आता उलट झालंय की तिकडून काहीतरी सांगितलं जातं आणि आपण आपलं मान खाली घालून हे करतोय. आता मगाशी बोलता बोलता तुम्ही कर्नाटक आणि तेलंगणाचा उल्लेख केला होता, त्यांनी काय वेगळं केलंय म्हणजे या सगळ्या बद्दल? त्यांनी ही जी स्मरणावर आधारित परीक्षा घेतली जाते त्याला नवे पर्याय देण्यासंबंधानं काही काम सुरू केलेलं आहे. उदाहरणार्थ मी जे मगाशी सांगितलं की शिक्षकांचे व्यावसायिक कौशल्य आणि त्याला अध्यापन शास्त्राच्या बाबतीत शिक्षकांचं ज्ञान अद्ययावत आहे का, या अंगानं त्यांनी काही काम सुरू केलेलं आहे.
खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या शिक्षक संघटनांची आणि शिक्षणातल्या अभ्यासकांची ही भूमिका राहिलेली आहे जेव्हापासून साधारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा सप्टेंबर 2025 साली आला तेव्हापासून की तुम्ही क्रेडिट बेस्ड काहीतरी एक प्रोग्राम डिझाईन करा आणि त्याकडं परीक्षा परिषदेनं आणि शालेय शिक्षण विभागानं दुर्लक्ष केलेलं आहे. आता हे सिद्ध झालेलं आहे की अशा प्रकारचे पेपर फुटतात. याआधी अशा प्रकारचे पेपर फुटलेले आहेत. परीक्षा परिषदेच्या कामकाजाच्या विषयी विश्वासार्हतेच्या विषयी वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेले आहेत. आता ते आणखीन गडदपणे ठळकपणाने अधोरेखित झालेलं आहे. तर आता पुनर्रचना करायला पाहिजे. आपल्या माध्यमातून मी एक पटलावर एक गोष्ट ठेवू इच्छितो. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील शिक्षण अभ्यासक असतील, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्या संशोधन संस्था काम करतात आहे अशा शिक्षणातल्या संशोधन संस्थांचे अभ्यासक असतील, प्रतिनिधी असतील, शिक्षक आमदार असतील, जाणते शिक्षक असतील, शिक्षक संघटनांचे काही प्रतिनिधी असतील, यांचा शिक्षण तज्ज्ञ यांचा एक कार्यगट महाराष्ट्र शासनानं गठीत करावा आणि या परीक्षेची पुनर्रचना करण्याच्या संबंधानं तो कार्यगट शिफारसी करील आणि या शिक्षक पात्रता परीक्षेची पुनर्रचना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन परीक्षा घेऊ नये अशी शिक्षण हक्क समिती जी आहे किंवा ऍक्टिव्ह टीचर्स फोरम आहे आमचा, त्या सगळ्या शिक्षक समुदायाच्या वतीनं आमची मागणी आहे मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण विभागाकडे, शिक्षण मंत्र्यांकडे, की या परीक्षेची पुनर्रचना करा. टीईटी सारखी परीक्षा जी आहे ती स्मरणावर आधारित हे पेपर फुटे आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. अशा प्रकारचे परीक्षेचं स्वरूप नको. तुम्ही एक स्वतंत्र व्यवस्थित क्रेडिट बेस्ड कोर्स आपण डिझाईन करू. त्यासाठी एक कार्यगट निश्चित केला, त्याच्याशिवाय ती परीक्षा घेऊ नये. परंतु जी शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी म्हणजे केंद्र प्रमुख, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी ही जी काय शिक्षकांच्या मधून पदोन्नत्या केल्या जातात त्यासाठीच टीईटी सक्तीची केलेली आहे. जोपर्यंत ही पुनर्रचना होत नाही आणि नवीन क्रेडिट बेस्ड कोर्स आपण डिझाईन करून ती परीक्षा, कारण सर्वोच्च न्यायालयाने कशी परीक्षा घ्यायची हे सांगितलेलं नाहीये. बरोबर. सर्वोच्च न्यायालयानं होऊ द्यात त्यांचं बस शिक्षकांचं मूल्यांकन करायचंय, त्यांची पात्रता निश्चित करायची आहे. तर मग या अशा प्रकारे आपण महाराष्ट्रानं देशाच्या समोर एक नवं उदाहरण ठेवावं. कारण देशामध्ये 25 लाख शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यायची आहे 28 पर्यंत. त्यामुळे त्या पदोन्नत्या सुद्धा करू नये. ही पुनर्रचना केल्याशिवाय, त्याच्यामध्ये हे कालसुसंगत बदल केल्याशिवाय शिक्षकांच्यासाठी शिक्षकांची पात्रता कशी निश्चित करता येईल, त्या अशी स्मरणावर आधारित परीक्षेने नाही करता येणार नोकरीतल्या शिक्षकांची पात्रता. म्हणून आपल्या माध्यमातून माझी शालेय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की या सगळ्याची आपण पुनर्रचना करू आणि देशाच्या समोर एक वेगळं उदाहरण ठेवू. खरंय. मला वाटतं ही चर्चा याच नोटवरती आपण थांबूयात की जरी सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं असलं तरी त्याचं मूल्यांकन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्याच्याबद्दल एक म्हणजे व्यवस्थित विचार करून जर एक मॉडेल सेट केलं तर ते संपूर्ण देशासाठी एक उदाहरण ठरू शकतं. त्याच्याबद्दल कुठेतरी विचार व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीच्या पेपर फुटीच्या घटना वाढत जाणं हे आपल्या शिक्षण व्यवस्थेवरचं एक प्रकारे भाष्य आहे की ती किती मोडकळीस आलेली आहे. मेरिटची किंमत, ट्रान्सपरन्सीची किंमत नाहीये. उद्या जर अशाच पद्धतीने पेपर फुटी होणार असेल तर विद्यार्थ्यांचं, परीक्षार्थींचं जे मोराल डाऊन होतं ते आपण कशामध्ये मोजणार आहोत त्याची चिंता केली पाहिजे आणि मला वाटतं की तरच आपण या सगळ्याला आळा घालू शकू. खूप खूप धन्यवाद. खरे म्हणजे ही शिक्षकांची मानसिकता जी आहे ती इतकी केविलवाणी झालेली आहे या परीक्षेमुळे. आणि तुम्ही मगाशीच सांगितलं की मोरल डाऊन होणं विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचंही. म्हणजे जे शिक्षक पिढ्या घडवण्याचं काम करतायत, भविष्यात मुलांच्या भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न करतात. टीचर इज द रिअल आर्किटेक्ट ऑफ द सोसायटी असं कधी काळी म्हटलं जायचं. आणि महाराष्ट्राला खूप चांगल्या शिक्षकांची आणि शिक्षण चळवळीची एकूण प्रबोधनाची परंपरा आहे. महाराष्ट्राला हे अजिबात परवडणारं नाहीये. शिक्षणाचं संवेदनशील क्षेत्र जे आहे ते जपलं पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे. याच्यासाठी मला असं वाटतं की जे सगळे धुरीण आहेत
म्हणजे पॉलिसी मेकर्स आहेत, हम्म. हे अधिकारी आहेत, मंत्री बरोबर. आहेत, आमदार आहेत, विचारवंत आहेत आणि शिक्षण चळवळीचे सगळे कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांनी मला असं वाटतं की या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. मला काय बरोबर. त्याचं असं म्हणून तटस्थपणे याच्याकडे बघून जमणार नाही. खरं. कारण शिक्षणाचं क्षेत्र जे आहे ते आता गुंतवणूक आहे आणि मग रिटर्न्स आहे, अशी भाषा कॉर्पोरेटची इथे चालणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे बरोबर. हे इतकं पिढी घडवणारं संवेदनशील क्षेत्र आहे. एक्झॅक्टली तितक्याच पावित्र्यानं विचार व्हायला पाहिजे. आपल्या राजकारण्यांनी जर पक्ष फोडाफोडीपासून थोडासा वेळ काढला तर मला वाटतं या सगळ्याकडे ते लक्ष देऊ शकतील. आपण आशा करूयात की शिक्षण क्षेत्राचं हे गांभीर्य, हे पावित्र्य टिकवण्याची जबाबदारी धोरणकर्ते म्हणून त्यांची जशी आहे तसं त्यांना प्रश्न विचारत राहणं ही आपल्या सगळ्यांची आहे. ती आपण सगळी सामूहिकपणे पार पाडूयात. सर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या या सगळ्या परीक्षेबद्दलच्या काही तक्रारी, अनुभव असतील तर तेही आम्हाला कळवा कमेंट्समध्ये. तुर्तास आपण इथं थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.